मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा करीती माझा. आपण ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा परवापासून प्रयत्न करतो आहोत. ज्ञानेश्वरीचं एक विशाल सेटिंग जे आहे, एक भव्य मांडव जो आहे, जो मांडव कुठल्याही प्रकारच्या भौतिक स्वरूपाच्या कलाकुसरीनी भरलेला नसला तरीही भौतिक जीवनातलं समग्र सौंदर्य एकवटून त्याला अनेक पटीने गुणून जे काय निर्माण होईल असं सौंदर्य त्यात भरलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सौंदर्य आहे. सौंदर्याची आपली व्याख्या त्या मानाने संकुचित आहे, पण खरं सौंदर्य जेव्हा शिवावर आधारित असतं त्यावेळेला ते निर्माण होतं. खऱ्या सौंदर्याची व्याप्ती अभिनव आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. कावळ्याच्या काळ्या कुळकुळीत रंगातही सौंदर्य आहे. कोळशाच्या रंगामध्ये म्हणजे काळेपणा जो आहे, कोळसा जर धुवून स्वच्छ केला तर तो काळेपणा आणखीन वाढतो, सौंदर्याची अभिवृद्धी होते. पक्ष्यांच्या चालीत सौंदर्य आहे, पक्षाच्या चोचीत सौंदर्य आहे. प्राण्यांच्याही बाबतीत तेच, हत्तीपासून मुंगीपर्यंत जरी घेतलं तरी सगळ्यांच्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे. आणि हे बघत बघत मनुष्य जेव्हा आपल्याकडे येतो, स्वतःकडे येतो आणि स्वतःमधून स्वकडे जातो, त्यावेळेला सौंदर्य अनेक पटीने वाढीला लागतं. स्वतः म्हणजे देह. देहाकडे आला तरीही सौंदर्याची वाढत आहे. देहात संपूर्ण देह म्हणून सौंदर्याची प्रत्येकाची व्याख्या भिन्न असेल. चिनी लोकांची व्याख्या भिन्न असेल, आपली भिन्न असेल, रशियन लोकांची भिन्न असेल, पण जे आहे ते सौंदर्य आहे. त्यांच्या त्यांच्या व्याख्येप्रमाणे असणारं सौंदर्य मनुष्य मात्राच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. इतकं एकवटलेलं आहे की देहाच्या प्रत्येक अवयवामध्ये हे सौंदर्य साठलेलं आहे. मोठे मौज आहे. देहाकडे आपण बघतो, आपण आपल्या देहाकडे बघतो, पण सौंदर्य या दृष्टीनं बघत नाही, त्याची उपयोगिता या दृष्टीनं बघतो. युटिलिटी काय? मला हात परमेश्वराने दिलाय, कशा करता दिलाय हे मी बघतो. आणि दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली आपण सौंदर्याला पारखे होत चाललेलो आहोत आणि फक्त उपभोगिता एवढीच आपल्या डोळ्यासमोर शिल्लक आहे. सगळ्याला त्यामुळे कमर्शियल व्हॅल्यू हे दिवसेंदिवस येत चाललेले आहे. हा दैव दुर्विलास आहे. या देशात तरी असं व्हायला नको, कारण या देशाविषयी सांगत असताना आद्य शंकराचार्यांनी दुर्लभम भारती जन्म असं म्हटलंय. अरे भारतामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे. त्यातही मग आणखीन वेगवेगळ्या श्रेणी त्यांनी तयार केल्या, पण भारतात जन्म दुर्लभ आहे असं त्यांनी ते का म्हटलं? शेकडो हजारो वर्षानंतर श्री अरविंदांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणाले, दिस इज द चोजन लँड ऑफ गॉड्स. परमेश्वरांनी निवडलेली ही भूमी आहे. या भूमीमध्येच राम झाले, या भूमीमध्येच कृष्ण झाले, या भूमीमध्ये दशावतार झाले, या भूमीमध्ये अनेक प्रकारचे संत, महंत, योगी वगैरे सर्व प्रकारचे लोक झाले. दिस इज अन एन्शंट लँड, द एन्शंट पीपल and the ancient religion whose strength, greatness and holiness
may be overclouded, but never for a moment utterly cease. Heroes and saints are the natural product of this soil, and there has been no age in which they have not been born. या भूमीमधून शूर, वीर, मुत्सद्दी, धैर्यवान शिवाजी महाराजांसारखे हेही निर्माण झाले. विजयनगरचं साम्राज्यही निर्माण झालं होतं. आणि या सगळ्यांचं अधिष्ठान हे संतावर होतं, देवावर होतं, धर्मावर होतं. पुढेही अशा प्रकारचे होत राहणार आहे. कारण नैसर्गिकरित्या या भूमीमध्ये असं एक मार्दव निर्माण झालेला आहे की ज्या मातीतून जसं आंब्याखाली आंब्याला आंबाच लागतो आणि रसरशीत गोड फळं आंब्याच्या झाडाकडून आपोआप आपल्याला मिळतात. हे जसं नैसर्गिक कार्य आहे, त्याकरता वेगळं काही करावं लागत नाही, तसं नैसर्गिक कार्य या देशाचं आहे, या देशाच्या मातीचं आहे. कारण या देशाचा श्रेष्ठ अधिपती हा नगाधिराज हिमालय आहे आणि या देशाचं पावित्र्य गंगेशी संबंधित आहे. एवढ्या प्रकारची महानता त्याला लाभलेली आहे. अशा प्रकारचं हे समग्र या देशाचं वैशिष्ट्य हे ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये उत्तम रीतीने सांगितलं. जेवढा मनुष्य हा शिरतो, ज्ञानेश्वरीच्या अंतरंगामध्ये शिरतो, तेवढ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टीचे भाव माणसाला कळायला लागतात आणि त्यातील सौंदर्य समजायला लागतं. जे सौंदर्य या देशामध्ये आहे ते सौंदर्य ज्ञानेश्वरीमध्ये पानामध्ये भरलेलं आहे. ते ल.रा. पांगारकर म्हणून मोठे गृहस्थ झाले. तेही कीर्तनकारच होते आणि त्यांनी सर्व संतांची चरित्र लिहिली. त्यांना एकाने विचारलं की ज्ञानेश्वरीतलं तुम्हाला काय आवडतं? ते म्हणाले, ज्ञानेश्वरीतलं काय आवडतं याबद्दल मी काय सांगू म्हणाले. ज्ञानेश्वरी हा एक द्राक्षांचा घड आहे म्हणाले. एक मोठा मांडव आहे. द्राक्षाचे मांडव असतात, हा विशाल मांडव आहे आणि या मांडवामध्ये अनेक असे घोष लागलेले आहेत. त्यातला कुठला घोष निवडावा, कुठला खावा, ग्रहण करावा, सोडावा, अशा प्रकारचं विवेक करताच येत नाही. अशी ही ज्ञानेश्वरी आहे. गुरुदेव रानड्यांना विचारला हाच प्रश्न ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये, ते म्हणाले आपलं मत काय, ज्ञानेश्वरीतलं कुठली ओवी तुम्हाला आवडते? ते म्हणाले ज्ञानेश्वरी सगळीच आवडण्यासारखी आहे. एखादा पेढा उत्तम झाला म्हणजे तो कणाकणाने खावासा वाटत नाही, एकदम सगळा खाऊन टाकावा असं वाटतो. पण म्हणाले ज्ञानेश्वरी सगळी खाता येत नाही म्हणून ओवीने वाचायची, एक एक ओवी वाचायची, एवढंच काय ते. पण सगळा ओव्या चांगला. तरी पण म्हणाले तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे? तो म्हणाला तू विचारतोस म्हणून सांगतो. मला अत्यंत आवडणारी माझ्या हृदयामध्ये ठसलेली ओवी ती आहे म्हणाली, तरी जडजडोनी या बैला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तैच पावसी अव्यंग निज धाम माझे. माझं निज धाम म्हटल्यानंतर पुन्हा माझं, निज म्हणजे माझं, दुहेरी असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरांना का करावा असं वाटलं? कारण आहे का, दिस इज माय ओन माय नेटिव्ह लँड. इंग्रजीतला एक लेखक असं म्हणतो की ही माझी मातृभूमी आहे, ही माझी स्वतःची मातृभूमी आहे. माझी म्हटल्यानंतर स्वतःची. दिस इज माय ओन नेटिव्ह लँड असं दोनदा त्याला म्हणावंच वाटलं. यामध्ये त्याचं प्रेम
दिसून येतं. यामध्ये त्या प्रेमाचा थेटपणाने अंतरातून होणारा आविष्कार दिसून येतो आणि त्या प्रेमाचं सौंदर्य दोनदा ते वापरल्यानंतर प्रतीत होतं. म्हणून दोनदा म्हटलं. मग तीच गोष्ट इथे ज्ञानेश्वरांनी केली. ज्यावेळेला ते म्हणतात निज धाम माझे तैच पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं स्वतःचं धाम, स्वतःचं घर. आपलं घर कुठे आहे? आपण म्हणू हे इथं अमक्या अमक्या ठिकाणी आहे, कसबा पेठेमध्ये, सदाशिव पेठेमध्ये, नारायण पेठेत कुठंतरी माझं घर आहे असं आपण म्हणू. ते म्हणतात नाही, माझं स्वतःच आहे. आणि त्याला उत्तर हरिपाठाच्या अभंगामध्ये देतात, तेने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनामध्ये माझं घर स्थापन झालेलं आहे. माझ्याकरता व्यवस्थिशीर बांधून ठेवलंय भगवंताने. भगवंतांनी बांधलेलं घर आहे. त्या घराचं सौंदर्य काय वर्णन करावं? भौतिक सौंदर्याची कुठलीही व्याख्या त्या सौंदर्यामध्ये बसत नाही, इतकं ते विलक्षण आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ते शिवत्वावर आधारित आहे. सौंदर्य वर्पांगी असतं. आपली जी सौंदर्याची कल्पना आहे ती त्या मानाने अगदी वर्पांगी कल्पना आहे. परंतु शिवमय सौंदर्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याचा भौतिक सौंदर्याशी तसा फारसा संबंध नाही, कारण ते थेट आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं. आतला जो स्रोत आहे भौतिक जीवनामध्ये, नाथ संप्रदायातला हा स्रोत हा शिवापासून निर्माण झाला. मत्स्येंद्र गोरक्ष गैनी निवृत्ती अशा पद्धतीनं आपल्यापर्यंत तो आला. भौतिक जीवनातला हा स्रोत जो आपण पाहतो तो जो दिसणारा आहे त्या स्रोताच्या बाबतीमध्ये आहे. पण अंतरंगातून जो स्रोत वाहतो त्याचं स्वरूप भिन्न. की जे शिवानी पार्वतीला सांगितलं, शिव पार्वती एकत्र बसलेले असताना पार्वतीने प्रश्न केला की केन मार्गेण भो स्वामीन देही ब्रह्ममयो भवेत त्वाम कृपाम कुरु मे स्वामीन नमामि चरणौ तव. मी तुम्हाला वंदन करते, पण मला ते रहस्य सांगा की ज्यामुळं मनुष्य देहाचं ब्रह्ममय होईल. देही म्हणजे देहात हा एक अर्थ आहे. सप्तमी घेतली तर देहात असाही अर्थ होतो. पण देही म्हणजे देहाचं ब्रह्ममय होणं ही अवस्था फार वेगळी आहे. भगवंतानी मूळ देह हा सौंदर्यमय दिलाय. प्रत्येक अवयव सौंदर्यमय आहे. परंतु त्या देहाच्या आतमध्ये जे शिवतत्व भरलेलं आहे, जे तत्व देहाच्या कणाकणामध्ये, पेशी पेशीमध्ये भरलेला आहे, त्या शिवतत्वाशी तो स्पर्श होतो. ज्याचा स्पर्श होतो त्याला येणारी सौंदर्याची दृष्टी ही एकदम वेगळी असते. आणि त्या शिवत्वाला मूळ आधार जर कुठला असेल तर तो सत्याचा आहे. सत्य म्हणजेच परब्रह्म. परब्रह्म म्हणजे आद्य. म्हणून त्या परब्रह्माला, त्या आद्याला ज्ञानेश्वरांनी पहिलं वंदन केलं. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा एका ओळीमध्ये वंदन केलं. ओम नमोजी आद्या. नमोजी म्हटल्यानंतर दर वेळेला मान खाली झुकत असते. अंतःकरणातून आदराचा भाव सातत्याने प्रतीत होत असतो. त्याचा प्रात्यक्षिक मानीच्या झुकण्यामध्ये होतो. हा दिसणारा भाग आहे. पण जेव्हा मनुष्य डोळे मिटून खाली मान घालतो त्यावेळेला त्या अंतःकरणातला आदर भाव हा व्यक्त होत असतो. देहातून व्यक्त होतो, अंतःकरणातून तो व्यक्त होतो, पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत तो व्यक्त होतो. हा भाग स्वतंत्र आहे. पण कर्मेंद्रियातून सुद्धा तो व्यक्त होऊ शकतो. एवढा तो प्रभावी असतो. म्हणून त्याला जी 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 2-3दा त्यांना द्यावा लागला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जयाजी.
पुन्हा त्याला जय जयजी तीनदा असं म्हणण्याचं कारण असं आहे की त्याच्या मूळ आतमध्ये जे भरलेलं आहे ते परमसत्य आहे, आणि ते परमसत्य विश्वाच्या पलीकडे असलेले जे महत्त्व आहे, ज्याला आपण ब्रह्म असं म्हणतो, त्या ब्रह्मामध्ये साठवलेलं आहे, जे ब्रह्म कणाकणामध्ये भरलेलं आहे. जरी करे घेऊ जाता कदा आढळेना, जगी सर्व कोंदाटले परी ते मिळेना, अशी वस्तुस्थिती असली तरी पण कणाकणामध्ये ते भरलेलं तत्व आहे. म्हणून ते तत्व जाणण्याकरता, म्हणून तिकडे जाऊन पोहोचण्याकरता मग माझ्याकडे असलेली जी सौंदर्य दृष्टी आहे त्या सौंदर्य दृष्टीचा वापर करायचा आणि प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य न्याहाळायचं. ते कशा रीतीने न्याहाळायचं? ज्ञानेश्वरांनी एका ओवीत असं म्हटलंय की ज्ञानेश्वरी कशी वाचावी, कशी समजावी. ते म्हणतात, जैसे भ्रमर पराग नेती तरी कमळ दणे नेणते. भ्रमर ज्याप्रमाणे ते पराग घेऊन जातात, फुलावर असे पराग असतात, त्यात मध असतो, आणि तो मध पिण्याकरता तो भ्रमर येतो त्या फुलाची, की ज्या फुलातून त्याला तो मध ओढून घ्यायचा असतो, ते फूल अत्यंत नाजूक असतं आणि मध सुद्धा थोडस, आणि ते त्या कमळाच्या पानावर जसं पाण्याचा थेंब ठेवला म्हणजे तो मोत्यासारखा नुसता इकडून तिकडे फिरत राहतो, त्याप्रमाणे केव्हाही घरंगळून जाईल अशा प्रकारचा तो मध असतो. म्हणून पानाला धक्का लागता उपयोगी नाही, पाकळीला, फुलाच्या पाकळीला धक्का लागता उपयोगी नाही, आणि मध मात्र प्राशन करता आला पाहिजे. म्हणून तो भ्रमर काय करतो, स्वतःच शरीर स्वतःच्या पंखाने तोलून घेतो, असं वर धरतो आणि आपली सोंड फक्त पुढे करतो. त्या सोंडीने तो बरोबर तेवढा कण वचून घेतो. अशा प्रकारची जी दृष्टी, जैसे भ्रमर पराग नेते, या दृष्टीने जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरीचा अंतरंग कळेल. तोपर्यंत शब्द शब्द आणि शब्द ना तरी शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी येयाही संबंधू नाही येथे, हे अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी स्वच्छ सांगून टाकलेलं आहे. त्याच्याशी संबंध नाही, म्हणून शब्दातीत व्हावं लागतं. शब्दातीत होणारा जो मनुष्य आहे तो स्वतःचं सौंदर्य, बाह्य देहाचं सौंदर्य सुद्धा नीट रीतीनं न्याहाळू शकतो, आणि स्वतः हे सोडून दिल्यानंतर त्यातला जो मूळ स्व आहे त्या स्वकडे जसा वळतो, त्यावेळेला मग त्याला शिवतत्वाचे आकलन होतं, आणि त्याच्याही पुढे गेला म्हणजे जे मूळ तत्व आहे सत्य, तेही थोड्याफार प्रमाणामध्ये समजायला लागतं, कळायला लागतं, आतून कळायला लागतं, उमगायला लागतं. अशा प्रकारची ज्ञानेश्वरी. ओम नमोजी आद्यापासून सुरुवात केली, त्याचं सेटिंग आपण पहिल्या दिवशीपासून पाहत आलो आहोत. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी दुसरी गोष्ट महत्वाची सांगितली की देह जो आहे आणि देहामध्ये कार्यरत असलेला जीव आहे, तशा ह्याही दोन भिन्न गोष्टी आहेत. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. म्हणजे किती गोष्टी आहेत माझ्या देहात भरलेल्या. योगाची खरी आहे व्याख्या करताना त्याने असं म्हटलं की मन, बुद्धी आणि चित्त एकाच रेषेमध्ये आलं पाहिजे. सहसा कसं होतं, मन एकीकडे धावतं, बुद्धी दुसरीकडे धावते, चित्त तिसरीकडे धावतं, आणि त्यातलं मग मला जे जास्त प्रेयस वाटतं तिकडे मनुष्य धावतो. प्रेयस आणि श्रेयस या दोन गोष्टी आहेत, या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तर श्रेयसाकडे जाण्याकरता मनावर फार मोठा कंट्रोल लागतो, ताबा लागतो. पण प्रेयसाकडे मनुष्य पटकन, लहान मुलासारखं, आपण सुद्धा मोठी माणसं असलो तरी बालबुद्धीचेच असतो. हे बी म्हणत नाही हो, उपनिषद म्हणतात
की सर्वसामान्य जनता ही बालबुद्धीची असते, त्यामुळे त्यांची झेप जास्त जात नाही, प्रेयसाकडे पटकन वळतात. एखादी उत्तम साडी दिसली किंवा भरजरीचा पटका वगैरे होणार, शर्ट वगैरे, आजकाल टेरलिन टेरिकॉट वगैरे आमच्याकडे बरंच आहे, चांगलं दिसलं की लागली, नवीन काही निघालं की झोड त्यावर खरेदी करण्याकरता. परंतु त्याऐवजी प्रेयसाकडे जर मनुष्य प्रेयसाकडे न वळता श्रेयसाकडे जर वळला तर प्रेयस मिळूनही जातं, पण श्रेयस मिळतं ही महत्वाची गोष्ट आहे. त्याकरता मनाची अलिप्तता असावी. ही अलिप्तता कशी असावी की ज्यामुळं मन बुद्धी चित्त हे तिन्ही सारख्या प्रमाणामध्ये अलिप्त होऊन एका रेषेमध्ये येतात. दुनिया में रहता हूं, दुनियादार नहीं, बाजार से गुजरता हूं, खरीददार नाही. एक मनुष्य होता, लक्ष्मी रोडनी जात होता. पुण्यातला लक्ष्मी रोड ते गंधर्व नगरी आहे आणि दिवाळीच्या दिवसात बघावी म्हणजे त्या गंधर्व नगरीचं रूप आपल्याला कळतं. असे उत्तम रीतीने त्या स्टँडवर वगैरे ठेवलेले कपडे असतात, साड्या काय, पुरुषांचे कपडे काय वगैरे सगळे असं उत्तम रीतीनं. ते पाहिलं की मनुष्य बघत राहतो, काय छान आहे, ओ हो असं त्याला वाटतं. आणि जेव्हा दुकानात जातो, आतमध्ये जातो, नुकतंच लग्न झालेलं असतं, बायको करता नवीन साडी घ्यायची असते आणि त्याला बरोबर घेऊन तो दुकानामध्ये जातो. याचं काही बजेट असतं. हा ठराविक उत्पन्न मिळवणारा एक मनुष्य आहे, त्याचं बजेट असतं. त्याला असं वाटतं या माझ्या बजेटमध्ये एरवीपेक्षा जरा जास्त मोठं बजेट केलेलं आहे, त्यात साडी बसेल. आतमध्ये जातो, ते हे ढिगारा साड्यांचा समोर ठेवतो ते, त्यातलं कुठलं पसंत करावं हे त्याला 10-15 मिनिटं कळत नाही. आणि नंतर मग कुठलं तरी ते सिलेक्ट होतं, तर ते म्हणते की हे सगळ्यात छान आहे. तो किंमत विचारतो, ते ऐकल्याबरोबर याला झिणझिण्या येतात, कारण की याच्या बजेटच्या पार दुपटीत गेलेलं ते त्याची किंमत असते. अशी परिस्थिती. म्हणजे जोपर्यंत या सगळ्या सौंदर्याचा उपभोग मी घेऊ इच्छित नाही किंवा ती आसक्ती माझ्या मनात नसते, तोपर्यंत हे सगळं सौंदर्य माझ्या दृष्टीनं सुंदर आहे. आणि जेव्हा उपभोक्ताची भावना निर्माण होते, म्हणजे खरेदी करायची, अंगावर घालायचं, हा उपभोग आहे, ती वासना जेव्हा निर्माण होते त्यावेळेला चित्ताला चिंता निर्माण होते. चित्त सौंदर्याकडे वळण्याच्या ऐवजी चिंतेकडे वळतं. असा 2 मधला फरक आहे. म्हणून त्यावर करायचं काय, त्यावर एक उपाय आहे. एक मनुष्य होता आणि गावामध्ये एक मोठं प्रदर्शन भरलं होतं, प्रचंड मोठं प्रदर्शन होतं. त्याची जाहिरात आली, पानभर जाहिरात आली आणि त्या जाहिरात खाली लिहिलं होतं की या प्रदर्शनाच्या अंगणाच्या शेवटी एक लहानशी खोली आहे, झोपडी वजा खोली आहे. त्या खोलीमध्ये जो येईल त्याला 500 एकर जमीन आणि 50,000 रुपये रोकड ताबडतोब देण्यात येतील, असं खाली लिहिलेलं. आता बाकीच्यांची जाहिरात असली, पानभर जाहिरात, मोठ्या अक्षरात असलेली, मोठी चित्र काढलेली, खालची टीप कोण वाचतो? एक मनुष्य होता जो चोखंदळ होता आणि खऱ्या अर्थाने वाचणारा होता. त्यांनी ती खालची टीप वाचली. तो म्हणलं टीप दिलेली आहे, त्या अर्थी या टीपेमध्ये काहीतरी महत्व साठवलेलं आहे, आपण बघूया. दुसऱ्या दिवशी प्रदर्शन सुरू झालं. मंडळी पहिल्या दालनात जशी गेली, फारच सुंदर सजवलेलं होतं ते, आणि इतक्या वस्तू इतक्या उत्तम रीतीने त्या मांडलेल्या होत्या की यांना काय बघावं काय नाही वगैरे, म्हणजे यांची सौंदर्य दृष्टीच फिकी पडायला लागली आणि स्वतःला लाज वाटावी
अशी यांची मनस्थिती झाली. ते बघता बघता त्यांचा सगळा दिवस गेला. त्यातले काही म्हणाले, अरे म्हणाले एक दिवस म्हणाले सगळे एक खोली बघण्यामध्ये गेल्या. आपल्याला पुष्कळ खोल्या बघायचं, मोठं प्रदर्शन होतं. तर दुसरा म्हणतो, अरे पुष्कळ महिनाभर प्रदर्शन आहे, उद्या बघू, आज हे तर बघून घेऊ. म्हणजे त्या खोलीमध्ये एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवसाचा सुद्धा काही भाग त्यात गेला. अशा रीतीनं प्रत्येक खोली तेवढीच विस्मयजनक, तेवढीच आकर्षक. त्यामुळं होता 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 त्यांचं प्रदर्शन 1 महिन्याची मुदत संपून गेली. प्रदर्शनही संपलं. अरे खोल्यात पाहायच्या राहून गेल्या याचा खेद मनात निर्माण झाला. त्यावेळेला एक मनुष्य होता शहाणा. त्याने बाकीच्यांचा विचार केला नाही. त्याची टीप जी वाचली त्या टिपेप्रमाणे प्रदर्शन सुरू झाल्याबरोबर पहिल्या दिवशी तो आतमध्ये गेला. झोपडी वजा असलेली जी खोली आहे त्या खोलीमध्ये शिरला. तिथल्या माणसाने स्वागत केलं. बाकीच्या खोल्यांमध्ये आकर्षक रचना वगैरे सगळी होती, पण स्वागत करायला कोण नव्हतं. असले तर इथे हात लावू नका, तिथे हात लावू नका वगैरे असं सांगणारे असे होते. या रांगेत जा, असे जा, तसे जा. स्वागत करणारं कोणी नाही. हे गोष्ट मोठी आवश्यक असते. माणसाचं स्वागत झालं म्हणजे बरं वाटतं. तर स्वागत केलं, या म्हणाले आणि बसला. तर त्यांनी ते ताबडतोब त्याच्या नावाने कागद तयारच होते, त्या कागदावर सह्या वगैरे केल्या. हे घ्या म्हणाले, हे 500 एकर जमीन ही तुमच्या नावाने करण्यामध्ये आली आहे आणि 50,000 रुपये रोकड हे तुम्ही घेऊन जा म्हणाले. त्याला इतका काही आनंद झाला आणि त्याला असं वाटलं, अंतर्मुख झाला बिचारा. त्याला असं वाटलं की अरे या झोपडीमध्ये मी गेलो आणि तिथं मला इतकं मिळालं की अशा प्रकारचं प्रदर्शन मी स्वतः भरू शकतो. एवढी मोठी क्षमता माझ्यामध्ये आलेली आहे. आणि ही बाकीची मंडळी जी आहेत हे नुसतं प्रदर्शनच बघत बसले. भौतिक विश्व जे आहे हे विश्व असंच आकर्षक आहे आणि प्रेयस असलेल्या अशा अनेक वस्तूंनी विलक्षण भरलेलं आहे की जे आयुष्यभर माणसाला मोह निर्माण करीत राहतं आणि त्यात फिरवत राहतं. यातून जर मी माझ्यावर कंट्रोल करू शकलो, माझ्यावर स्वतःवर ताबा निर्माण करू शकलो, आणि काल परवा मी तुम्हाला थोडं विशद केलेले आहे, हा जीव आणि आत्मा, आत्म्याचा ताबा जर जीवावर निर्माण झाला तर जीव सौंदर्य दृष्टीने न्याहाळतो, परंतु आत्मा अधिक सौंदर्यशाली असल्यामुळं, शिवमय असल्यामुळं आणि सत्यमय असल्यामुळं जीवावर त्याचा प्रभाव पडतो. आणि जीवाला किती गोष्ट एखादी आवडली तरी जीवाचा प्रभाव चालत नाही, आत्म्याचा प्रभाव चालतो. अशा प्रकारे बाकीचे लोक त्यात, या बाकीच्या लोकांमध्ये आपण आहोत. विश्वामध्ये असं हे सातत्याने चालतं. अशा चालणाऱ्या घटनेमध्ये आपण अचानक आलोय. येताना भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं एकदा, की म्हणाले, अरे तू औचितपणे ह्या मृत्यू लोकामध्ये आलेला आहेस. वस्तुतः मी तुझ्याकरता अमृत दिलंय, पण तू त्या अमृताचा शेणसडा केलेला आहे. अमृत म्हणून त्या अमृताची किंमत, कदर तुला नाही. हे अमृत प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. त्या अमृताकडे जेव्हा झेपावतो, काल आपण विचार करीत असताना ते पाहिलं, परी देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. मनाची बैठक जी आहे ती स्थिर ठेवावी. आणि स्थिर केव्हा राहील? ज्या वेळेला आत्म्याच्या अनुसंधानाने मी माझ्या भौतिक जीवनातली समग्र कर्म करीत राहील. ज्या वेळेला ते अनुसंधान मिळतं तेव्हा मी सर्व विश्वाचा सुद्धा धनी होऊ शकतो. 50,000 रुपये, 500 रुपये, 500 एकर जमीन वगैरे हे काय लागून गेलं, यापेक्षा कितीतरी मोठी गोष्ट मला मिळू शकते.
इतकी की आपुली पदवी सेवकासी द्यावी, तो एक गोसावी पांडुरंग. पांडुरंगासारखा दाता जगामध्ये कुठे नाही. अरे मुठभर पोह्यासाठी का दिली सुवर्ण नगरी कुणी, अशा प्रकारचा तो आहे. म्हणून त्या पांडुरंगाची कृपा व्हावी ह्या करता म्हणून भौतिक जीवनाविषयीची अनासक्ती ही निर्माण व्हावी लागते. पण ती सुद्धा हेतुपूर्वक करण्याचं कारण नाही. फक्त पांडुरंगाविषयीची आसक्ती निर्माण झाली की बाकीच्या गोष्टी आपोआप मागे पडतात. महत्व कशाला आहे तर मला जे प्राप्तव्य आहे, माझे जे ध्येय आहे, ईश्वर प्राप्ती, हे मानवी जीवनाचं ध्येय असायला हवं. ते ध्येय ज्याच्या डोळ्यासमोर असेल त्याचं जीवन सुंदर होतं. कारण ते सत्यमय असतं आणि शिवमय असतं. अशा प्रकारचं सुंदर जीवन मला जगायचं आहे. आणि ते कसं जगायचंय? कर्म करून जगायचंय. कारण कर्म सोडून उपयोगाचं नाही. म्हणून ते जन्माला आल्यापासून लागलेलंच आहे. मरेपर्यंत कर्म माणसाला करावंच लागतं. परंतु त्या कर्माचं स्वरूप हळूहळू कर्मयोगाकडे ज्या वेळेला मनुष्य वळतो त्यावेळेला त्याला आकलन व्हायला लागतं. कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकार संभवे, हे सम्यक आधी जाणावे लागे. इथं त्याने सरांनी खूप खुलासा, फार छान खुलासा केलाय सगळा. मी कर्म करतो, माझ्या एकट्यापुरतं कर्म म्हणून ते असतं. परंतु वस्तुतः त्या कर्मातून विश्वाला आकार मिळतो. एखाद्या फॅक्टरीमध्ये 1000 माणसं काम करतात, कामगार करतात. प्रत्येक कामगार एकटा म्हणून त्याला नेमलेलं काम करीत असतो. पण सगळे कामगार मिळून मग तो प्रॉडक्ट त्याचं ते तयार होते ना, तो वस्तू. कापडाची गिरणी आहे, ते कापड हे केव्हा तयार होतं? जेव्हा 1000 कामगार सातत्याने काम करतात त्यावेळेला ते तयार होतं. सगळे मिळून जेणे विश्वाकार संभवे. म्हणून आपल्याकडून होणारी लहानशी गोष्ट जरी असली, माझ्या पुरती ती मर्यादित असली, तरी पण त्यातून विश्वाला आकार निर्माण होत असतो. आणि विश्व सुद्धा एका विशिष्ट गतीने विकासमय होत पुढे पुढे जसं जात राहतं, त्यावेळेला ह्या आकाराचा फायदा, या आकाराचं वळण त्याला मिळत राहतं. एकेका व्यक्तीचं वळण त्याला मिळत राहतं. अशा रीतीनं फार मोठी व्याख्या आहे ती, त्यात इतक्या याच्यामध्ये आपण आता शिरणार नाही. अशा रीतीनं. आणि हे केव्हा घडतं? जेव्हा मनुष्य कर्मयोगाकडे वळतो तेव्हा. म्हणून कर्म होणं वेगळं, कर्मातून येणारी बद्धता ही वेगळी. ते सुटणार नाही. ईशावास्य उपनिषदाने असं म्हटलं, कुर्वन्ने वे कर्माणि जी विशेषतः समाहा एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. याच्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. पूर्व प्रारब्धानुसार जे आलं असेल तेच तुला करत राहावं लागतं, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते करीत राहण्यातच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. या कर्मबंधनातून मुक्त होण्याकरता मग कर्मयोगाकडे वाटचाल करावी लागते, हे ध्येय ठेवायचं. आणि मुक्त होण्याकरता आणखीन एक गोष्ट करावी लागते, ती चित्ताकडून घडत असते. आणि ती अशा रीतीनं घडते की ज्या वेळेला एका बाजूला चित्त शुद्धी होत राहते आणि दुसऱ्या बाजूला ज्याला आपण भक्ती असं म्हणतो ती घडत राहते. म्हणून एकटा कर्मयोग हा उपयोगाचा नाही. आणि कर्मयोग एकटा असतही नाही. अगदी खरी गोष्ट सांगायचं म्हणजे तेही काल परवा तुम्हाला मी सांगितलेलंच होतं. कर्मामध्ये म्हणजे फळाची आसक्ती न ठेवणं आणि समर्पण करणं. ईश्वराला समर्पण करणं म्हणजे भक्ती आलीच की. त्याशिवाय कसे होईल? भक्ती हा उमाळा आहे. भक्ती ही श्रद्धा आहे. भक्ती ही श्रेष्ठ स्वरूपाची जाण आहे. भक्ती म्हणजे माझं पूर्ण समर्पण आहे. ज्याच्या विषय असेल तो.
मग ही भक्ती माझ्या आई वडिलांविषयी असू शकते, आणखी कोणाविषयी असू शकते, इतर आदरणीय व्यक्ती मोठाले असतात त्यांच्याविषयी असू शकते, आणि सगळ्यात परमश्रेष्ठ भक्ती परमेश्वर असू शकते. कारण परमेश्वर हा सगळ्यांचा, आई वडील भ्राता बंधू वगैरे जे काय असेल तो परमेश्वर आहे. सर्व प्रकारची नाती एकत्र करून जे अधिष्ठान निर्माण झालंय त्याचं नाव परमेश्वर असं आहे. तो सगुणात आहे, निर्गुणामध्ये आहे. निर्गुणातलं तत्व समजणं अवघड जातं, सगुणातलं त्या मानाने सोपं जातं, भक्ती करायला सोपं वाटतं. म्हणून काही हरकत नाही, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणून त्या परमेश्वराची भक्ती करीत राहणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलं, ज्ञानेश्वरांनी त्याचाच अनुवाद केला. त्यात ते असं म्हणतात की मला शोधायचं आहे ना, आता तुला एक कळलं की माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्व सुखाचे आगर काही असेल तर तो परमेश्वरच आहे. दयाचे वाटे सुखाची असावे, त्याने रघुनाथ भजने लागावे. म्हणजे सुखी असावं असं प्रत्येकालाच वाटतं. काय करायचं? त्याकरता भगवंताचं भजन करायचं. हे सगळं पटलंय, कळलंय. त्याप्रमाणे तो शोध घ्यायला निघाला. देवाचा शोध घ्यायचा, ईश्वराचा शोध कुठं आणि कसा घेणार? त्याकरता समर्थाने एक चांगलं सूत्र सांगितलं. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. तिथे माणसाला वळावं लागतं, तिकडे जावं लागतं. आणि मग त्याकरता पुन्हा 12व्या अध्यायात भगवंतांनी स्पष्ट रीतीने सांगत लागलं, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती. कर्म पासून सुरुवात केली, कर्मयोगाकडे प्रवास सुरू झाला, त्यातून कर्मफल त्याग ही महत्वाची गोष्ट ही माझ्या लक्षात, याची जाणीव झाली. एका बाजूला आसक्ती आणि दुसऱ्या बाजूला कर्मयोगाचा प्रयत्न यांनी साधत नाही. अनासक्ती परम आवश्यक आहे. मग अनासक्ती येण्याकरता आणि कर्मयोग साध्य होण्याकरता मग मला काय करायला हवं? भगवन नाम स्मरण करायला हवं. ती कामगिरी चित्ताकडे सोपवलेली असते. चित्त त्याची उपरती देतो, आतून जाणीव देतो. ते कार्य शिवाकडून होतं. ज्या वेळेला मनुष्य अंतर्मुख होतो, मागे तुम्हाला मी गोष्ट सांगितली असेल, ते थोडक्यामध्ये सांगतो की केवढं मोठं महत्व आहे नामाचं. नामासारखी ईश्वर भक्ती नाही. कारण नाम घेतल्या आकांती, आकांता माझी अतिविश्रांती. एकनाथ महाराज म्हणतात, आकांतामध्ये सुद्धा विश्रांती नाव देण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. एकदा असं झालं, एक बाई होती, एलिसा नावाची एक बाई होती. त्या बाईने तिचा एक छंद होता. ती रिपोर्टर, प्रेस रिपोर्टर होती. त्यामुळे ती वर्तमानपत्राला माहिती देत असे, पुरवत असे. त्यामध्ये ती काय करायची, मठ मठी आश्रम कुठं दिसले की त्यांची माहिती घ्यायची आणि ती पाठवून द्यायची, कळवून द्यायची त्यांना. असं तिचा तो छंदच होता. भारतामधल्या अनेक मठामध्ये आश्रमामध्ये गेली आणि तिने त्याप्रमाणे ते काम केलं. ती अशी फिरता फिरता एकदा आनंदमयी माच्या आश्रमामध्ये गेली. अलाहाबादला आनंदमयी मा आश्रम त्या गेल्यात. आता इथे त्यांचा आश्रम पुण्याला चतुशृंगीच्या जवळ त्यांचा आश्रम आहे. तर त्या आश्रमात गेले. तिथं त्यांची पद्धत अशी की एका बाजूला पुरुष वर्ग, दुसऱ्या बाजूला स्त्री वर्ग आणि
ते वाद्य संगीत वगैरे सगळे असायचे आणि त्या संगीताच्या तालावर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे अशा प्रकारचं नृत्य ते करीत असत. हे चालू होतं नेमकं त्यावेळेला ही बाई आतमध्ये शिरली. अंतर्मनावर जो काय परिणाम व्हायचा तो होऊन गेला. बाह्य मनाला तिच्या जाणवलं नाही, पण थोडस बरं वाटलं एवढंच काय ते. आणि तिने ते तिच्या सवयीप्रमाणे मग ती माहिती काढली. आनंदमयाची बदनामी करणारा लेख दिला. ती लंडनला गेली. तिथं गेल्यानंतर एक दिवस ती आपल्या घरात बसली होती. त्यावेळेला तिच्या मनामध्ये असा विचार आला की आज माझ्या घरामध्ये कशाची कमी आहे, सर्व गोष्टी मजजवळ आहेत, परंतु जर माझा मृत्यू या क्षणी आला तर यातली कुठली गोष्ट माझ्या बरोबर येणार आहे. आपल्याकडे तिने खाली टीप दिली, लेख दिला होता पेपरमध्ये. त्या खाली टीप लिहिली होती की आज मी वेदांतीन आहे, परंतु त्यावेळेला वेदांतीन नव्हते. तो विचार सहजपणे माझ्या मनामध्ये उत्स्फूर्तपणे आला. वेदांतात सांगितलं धनश्च भूमो पशवश्च गोष्टे ग्रद्वार जनस्मशाने देह स्थितायाम परलोक मार्गे कर्म आणि गो गच्छति जीव एकहा. पण त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं, पण हा विचार माझ्या मनामध्ये आला. म्हणून मला असं वाटलं की काहीतरी मोठी यंत्रणा माझ्या आतमध्ये काम करते आहे, त्याचा मला शोध घ्यायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी ती बस करता उभी होती. एका ठिकाणी तिला जायचं, बस आली. बस मधून 5-25 लोक उतरले, चढले, बस पुढे निघून गेली. त्यावेळेला तिच्या मनात असं आलं, तिचा नंबर काही लागला नाही, बसकडे बघत होती. म्हणाले यातले विद्यार्थी असतील ते म्हणतील बस मला शाळेत घेऊन जात आहे, कामगार असतील ते म्हणतील बस मला फॅक्टरीत घेऊन चाललेले आहेत, कोणी वकील डॉक्टर जो असेल त्या पेशाचा त्याप्रमाणे ते चाललेले आहेत. ती म्हणाली की माझ्या मनात विचार असा आला की त्यांच्या कामाधंद्याला ती बस घेऊन जाते, परंतु यांचा प्रवास चालू आहे तेवढ्यापर्यंत बसमध्ये बसलेल्या सर्व लोकांचं आयुष्य ती आपल्या बरोबर घेऊन जाते. एक मूलभूत विचार आहे. आयुष्य माणसाचं दर क्षणाला कमी कमी होतं. ज्ञानेश्वराने असं म्हणलं, देह तर पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव येचरे. अशा प्रकारच्या देहाचं वर्णन केलंय. आणि त्याच वेळेला हे सांगितलं माशी पाख पाखडी या देहाची हे दशा, आणि आत्मा तो येत ऐसा जो नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे, सकळना निष्कळू अक्रियना क्रियाशीळू कृष्णा स्थूळू निर्गुणपणे, आनंदना निरानंदू एकना विविधू मुक्तना बद्धू आत्मपणे. अगदी सुंदर मांडणी केली आहे, छाननी केली आहे. दोघांमधला परस्पर संबंधही दाखवलाय आणि दोघांमधली सीमा रेषाही दाखवली. एवढं उत्कृष्ट कार्य लक्षात आल्यानंतर मनुष्य कुठला कुठे जातो. त्या बाईच्या हे लक्षात आलं, एलिसाच्या लक्षात असं आलं की माझ्यामध्ये काहीतरी वेगळी शक्ती कार्यरत झालेली आहे, आणि म्हणून असे विचार माझ्या मनात येत. तिला वाटलं सकाळचा सूर्य संध्याकाळी मावळतो, आपण फक्त मावळताना सूर्य पाहतो, उगवताना सूर्य पाहतो, पण त्या एक दिवसाचं माझं आयुष्य तो सूर्य आपल्या बरोबर घेऊन गेला याची कल्पनाही येत नाही. एका बाजूला वाढदिवस साजरे करत असतो, पण त्याच वेळेला तेवढे आपण मृत्यूच्या जवळ चाललो आहोत याची जाणीवही नसते. ती जाणीव व्हावी. समर्थांनी सुद्धा असं म्हटलंय, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. स्मरण तेवढं ठेवलं पाहिजे. ते कशा करता? भगवंताची भक्ती व्हावी म्हणून स्मरण ठेवायचं. हे सगळे विचार तिच्या मनात आल्याबरोबर ती एकदम गलबलल्यासारखी झाली आणि ती एकदम अंतर्मुख होऊन स्वस्थ बसली. तिला असं वाटलं की काहीतरी विलक्षण आहे, या विश्वाचं स्वरूपच सगळं विलक्षण आहे आणि हे मला शोधलं पाहिजे, मला अंतर्मुख झाले पाहिजे. ती बेचैन झाली
आणि एकदम स्वस्त झाली, त्यावेळेला तिला असं जाणवलं की आतमध्ये कुठली तरी यंत्रणा आहे, त्यामुळे हे सगळं माझ्या मनामध्ये हे विचार येतात. विचार कोणात येतात? मनामध्ये येतात. हे मन काय आहे? त्या मनाचा शोध तिने घेतला किंवा तिला आपोआप लागला. ते मन काय कार्य करतं हे कळतं. तिला जो अनुभव आला तो तिने संपूर्ण लिहून दिलेला आहे. इतक्या मोठ्या अनुभवात आपण शिरणार नाही आता. मनानंतर तिला बुद्धीचा असाच अनुभव आला, बुद्धीनंतर चित्ताचा असा अनुभव आला. म्हणून आपल्यामध्ये असलेलं मन, आपल्यातलीच बुद्धी, आपल्यातलं चित्त, ज्याच्याकडे कधी आपण सहसा पाहत नाही, त्याचा अनुभव माणसाला ध्यानामध्ये येतो. म्हणून 12व्या अध्यायात सांगितलंय की श्रेवो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती. हा सगळ्या गोष्टीचा उलगडा हा तिला झाला आणि तिला थोडासा आनंदही झाला. आणि मग वाटायला लागलं की एवढं सगळं मला कळलं, हे तरी कशामुळे कळलं, काय घडलं असं. आणि तेव्हा मग एकदम लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात तिला ते दृश्य दिसलं की ज्या वेळेला ती आनंदमयी माच्या आश्रमामध्ये शिरत होती आणि तिथं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा नृत्यमय ते संगीत ते ऐकत होते. हा सगळा प्रभाव राम नाम परम जप, राम नाम परम तप, नामे निरसी पुण्य पाप, नाम निर्विकल्प समाधी, असं नाथांनी म्हटलेलं आहे. असं एवढी मोठी योग्यता ह्या नामाची आहे. आणि ह्या नामामुळं मग मनुष्य उच्च दशेपर्यंत जाऊन पोहोचतो. मग तो नामधारी जो आहे, म्हणजे ज्याचं नाम मी घेतो तो नामधारक वेगळा आणि नामधारी वेगळा. असू दे, त्या शाब्दिक घोटाळ्यात मी तुम्हाला देत नाही. परंतु ज्या परमेश्वराचा मी शोध घेतो माझ्या सुखाकरता, तो परमेश्वर कुठे आहे याचा शोध घेत ज्या वेळेला तो पुढे पुढे जातो, त्यावेळेला मग भगवंत त्याला सांगतात की कुठं शोधलंस? तो मी जो आहे ना, मला तू कुठं शोधशील? तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानू बिंबी न दिसे, वरी योग्यांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती बाजा. असा म्हणून शोध घेतोस ना माझा, शोध कुठं घेतोस? वैकुंठामध्ये. भगवंत वैकुंठामध्ये आहे. ते भगवंत स्वतः सांगतात की तो मी वैकुंठात नाहीये, मी माझ्या घरी आहे. आणि माझं घर कुठं आहे? माझं घरात निजधाम माझी. म्हणून ते निजधाम प्रत्येकाचं ज्याच्या स्वतःच्या हृदयामध्ये आहे, त्याकरता मग नामच घ्यायचंय. तर ते कसं घ्यायचं? झडझडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तैच पावसी अव्यंग निज धाम माझे. हे माझे निजधाम, माझं स्वतःच म्हणून जे घर आहे ते वैकुंठात नाही. वेळू एक भानुबिंबी न दिसे. एखाद्या भानुबिंबात सुद्धा दिसणार. भानुबिंबात आहे आदित्य नारायण जो आहे, हे प्रत्यक्ष परमेश्वराचं प्रतीक आहे. गायत्री मंत्र म्हणत त्याला जरूर अर्घ्य द्यावा, पाणी असो नसो. मनाने आपण या कल्पना करू शकतो, ईश्वराला अर्पण करू शकतो. कारण ते ईश्वराचं प्रत्यक्ष रूप आहे, जे आपल्याला नित्यशः दिसतं. एवढी मोठी प्रचंड, विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर केवढी प्रचंड उष्णता आहे हो. आणि सगळ्या विश्वाला इतकी उष्णता कशी निर्माण होते? त्याला इंधन कसं मिळतं? तुम्ही कारण काही सांगा की त्यातून हे असं निर्माण होतं, तसं निर्माण होतं वगैरे. पण एवढं इंधन निर्माण होणं आणि ते वाढत राहणं, आता ग्लोबलायझेशनचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. वैश्विक उष्णता वाढत चाललेली आहे.
समुद्राचं सुद्धा पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. म्हणजे हे एवढं सगळं करण्याइतकी शक्ती त्या सूर्यामध्ये कशी निर्माण होते, कसं येतं तर तो आदित्य नारायण आहे. हा तर आपल्याला समजणारा भाग झाला. आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे असं आहे की आपल्या पृथ्वीच्या वर, कारण हा भूलोक आहे, भुवर लोक आहे, स्वर्ग लोक आहे, इथपर्यंत आपल्या नेहमी ऐकण्यात येतं, समजण्यात नाही येत, ऐकण्यात येतं. आणि त्याच्या पुढे मग महालोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोकापर्यंत पुढे ह्या निर्णया प्रकारचे जे लोक आहेत. आणि यांच्या दरम्यान म्हणजे स्वर्ग लोकाच्या पुढे आणि महालोकाच्या अलीकडे इतर लोक आहेत. त्यामध्ये पितृलोक आहे, द्यूलोक आहे, चंद्रलोक आहे आणि सूर्यलोक आहे, गंधर्व लोक आहे, असे अनेक आहे. प्रत्येक लोकांचं समाधान वेगळं वेगळं आहे. उपनिषदामध्ये या सगळ्याची मांडणी उत्तम रीतीने करून दाखवल्या. एकाच्या 100 पटीनं तृप्ती दुसऱ्या लोकांमध्ये आहे. अशा प्रकारचे गणित आहे. सगळं किचकट आहे, अवघड आहे समजायला. आपल्या तिकडे जायचं नाही. परंतु त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेलं जे भानुबिंब आहे, त्या भानुबिंबामध्ये सहसा मी आहे असं भगवंतांनी सांगितलं. पण एखाद्या वेळेस तिथे नसण्याची शक्यता आहे. वेळू एक भानुबिंबी न दिसे. योग्यांची मानसे, योग्यांच्या अंतःकरणात मी आहे हे जरी खरं असलं, योग्याविषयी मला तेवढीच प्रीती आहे, प्रश्न नाही आहे. योग्यांचा तिरस्कार नाही भगवंताला, उलट योग तस्मात योगीर भवार्जुन असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अर्थात योगायोगाची व्याख्या वेगळी, योगायोगाचे स्तर वेगळे. हा स्वतंत्र भाग आहे अभ्यासाचा. तर त्या योग्याच्या मनामध्ये सुद्धा एखादंच मी सापडणार आहे. परी योग्याची मानसे उमरडून जाय. मानस आहे म्हणजे ती योग्याची जी मनस्थिती असते ना, त्यावर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. ज्यामध्ये समाधी, समाधीच्या निर्णय अवस्था, निर्णय प्रकार वगैरे हे सगळे दाखवले, ह्या सगळ्या योगाच्या अवस्था असतात. त्यामध्ये ही जी समाधी आहे की एखादी गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन करणं, एकाग्रता करणं आणि काही मनात न ठेवता, कुठल्याही प्रकारचे संकल्प विकल्प न ठेवता सुद्धा, मग त्याला धरून ज्ञानेश्वरांनी त्याचा खुलासा केलेला आहे, तू मन हे नीच करी. योग्यांची मानसही उमरडून जाय. त्याची जी मनस्थिती असते योग्याची, त्याप्रमाणे त्याला साक्षात्कार होतो. केव्हा तरी त्याचा जास्त खुलासा आपण करू. तो साक्षात्कार त्याप्रमाणे त्याला होतो, म्हणजे त्यामध्ये फरक पडतो. म्हणून फुल रिअलायझेशन, पार्शियल रिअलायझेशन अशा प्रकारचे ते फरक पडतात. म्हणून संत जरी असले तरी त्यामध्ये थोडाफार फरक पडत असतो. तर याच्यावरती अवलंबून असल्यामुळं मी पूर्णपणे तिथे असं नाही. त्याकरता दुसरा उपाय सांगितला, तू मनही मीची कर, माझी या भजनी प्रेम धरी. हे भक्तीचं महत्वाचं सूत्र सांगितलं. सर्वत्र नमस्कारी मद एकादे, माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निषेख, मध्याजी चोख याची नाव, ऐसा मिया आतिला होसी, मग माझ्याची स्वरूप पावसी. हे अंतःकरणीचे तुझपाशी बोली जात असे. अंतःकरणाला भाग तुला मोठ्या आत्मीयतेने प्रेमाने सांगतो रे, याप्रमाणे कर. म्हणून मला माझा जर शोध घ्यायचा असेल तुला, तर ह्या गोष्टी करायची ज्या भक्तीमध्ये येतात. म्हणजे भक्तीमध्ये मग नामस्मरण आलं, जपजाप्य आलं, स्तोत्र वाचन आलं, भजन आलं, कीर्तन आलं, तीर्थयात्रा आल्या, ह्या सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये येतात. तीर्थी व्रती भाव धरी रे, शांती दया करुणा पाहुणा हरी करी, असं आहे ते. म्हणून ह्या भावपूर्ण रीतीने ह्या सर्व गोष्टी केल्या
तर माणसाकडून ती भक्ती घडते. आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कर्म मी करीत असताना सुद्धा ईश्वराचं नामस्मरण केलं तर ते क्रियाजात आगवे, तेही ज्ञानेश्वरांना मोठं छान सांगितलं. ते क्रियाजात आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करून करावे माझ्या मोरा. म्हणजे दिवसभराचं हे इंगित आहे, हे भक्तीच आहे सगळं. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन जे जे काय करतो ते म्हणजे यद यद कर्म करोति तद अखिलम शंभो तयाराधन. सगळं स्पर्शन, जिघ्रन, श्वसन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय मी करतो, यत तपस्सि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, अशा रीतीनं जीवनामध्ये सगळ्या गोष्टी कर्माच्या नावाखाली ज्या मी करतो त्या सगळ्या अर्पण मला जेव्हा होतात, तेव्हा कर्माचा कर्मयोग होण्याची वाटचाल जी आहे ती मोकळी होते आणि त्याच वेळेला भक्तीमध्ये प्रवेश होतो. हा प्रवेश भक्तीमध्ये झाला की मग उद्धाराचा क्षण जवळ आहे. कारण तो परमेश्वर मग स्वतः तो सांगतो, परी तयापाशी पांडवा मी हारपला घेऊसावा. म्हणजे या भानुबिंबी म्हणा, इथं म्हणा, या कुठेही जर मी सापडलो नाही म्हणजे हरपलोच ना. भूला पियक्कड गुत्ते पर, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. पियक्कड म्हणजे पिणारा, दारू पिणारा जो मनुष्य असतो ना, तो जर हरवला तर त्याला कुठं शोधायचं. म्हणून इकडे तिकडे शोधू नका, त्याला गुत्त्यावर बरोबर सापडेल, तिथे असणार तो. दुसरं कुठे जातो. तसं भगवंतांनी स्वतःबद्दल म्हटलंय आणि हेही म्हटलं की पीत जा, खुशाल पी, पीले पीले बन जा तू मतवाला, असंही म्हटलं. पण पीले पीले काय, हरी नाम का प्याला. त्यामुळे परिस्थिती कशी होते, जितना भी पीता हूं प्यास बढ़ती ही जाती है. भक्ती जेवढी घडेल तेवढी वाढतच राहत. कीर्तनामध्ये कीर्तनाचे संगे नटनाचे साक्षात भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण इथं नाचायला लागतात. आणि त्याला उद्देशूनच नामदेवांनी म्हटलेलं आहे, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. हे बोल म्हणजे प्रवचनातले, व्याख्यानातले बोल तर आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्त नाम गजरातून निर्माण होणारे जे बोल आहे त्याचा प्रभाव फार वेगळ्या रीतीने पडतो आणि तो शरीराच्या संपूर्ण पेशीमध्ये असा आतमध्ये बिनला जातो. सगळं शरीर एक प्रकारे सुखावतं ना. जसा गार वारा आला, उन्हातून आपण सावलीत आलो आणि तेवढ्यात गार वाऱ्याची झुळूक आली, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत घाम जिथे जिथे आला असेल त्या ठिकाणी कसं सुखद वाटतं, छान वाटतं. तसं शरीरातल्या पेशीमध्ये सुख निर्माण होतं. एवढं मोठं सामर्थ्य त्यात आहे. भगवत भक्ती आतून निर्माण होणारा उमाळा हा पेशीला शुद्ध करत जातो आणि त्या शुद्धतेतून ती सगळी शुद्धता एका ठिकाणी एकत्रीकरण, त्याचं हृदयाच्या ठिकाणी एकत्रीकरण होतं आणि त्यातून मग सर्व वृत्ती धुंद होतात, मस्त होतात, सुस्त होतात, शांत होतात आणि परमेश्वराकडे वळतात. अशा वेळेला ईश्वराचं नामस्मरण घ्या, करा असं म्हणण्याची गरज नाही. तो एक छंद निर्माण होतो. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असे. आपोआप त्या गोष्टी होतात. जिभेकडून ते कार्य सतत चालू असतं. जीभ बंद असली, ओठ मिटलेले असले तरी आतून तो उच्चार अखंड होत राहतो. राम 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 अखंड, राम हमारा जप करता है हम बैठे आराम, अशी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीनं मी तुला तिथे सापडेल. जेथ नामघोषू बरवा करीती माझा. बरवा हा शब्द तेवढाच महत्वाचा. नामघोष करण्यामध्ये सुद्धा राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिससे ध्रुव प्रल्हाद तरे वह राम कुछ और. हा कुछ और असलेला जो राम आहे तो मला मिळवायचा आहे. तो राम वेगळा आहे. तोच आहे
पण वेगळा आहे। एक राम दशरथ का बेटा, एक राम घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जगत से न्यारा। बर, त्याला उत्तर देताना दुसरा ऋषी म्हणतो, सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट में बैठा, सोही राम का सभी पसारा, सोही राम है जगत से न्यारा। जगत से न्यारा असलेला, दशरथ पुत्र असलेला, प्रत्येक हृदयामध्ये असलेला, सर्व व्यापी असलेला, अशा प्रकारचा तो राम, आणि सर्वापासून पुन्हा अलिप्त असलेला, हे सगळे गुण ज्याच्या ठिकाणी विद्यमान आहेत, तो राम हा माझ्या हृदयामध्ये स्वतःहून कार्य करायला लागतो। मी कार्य करणं, त्याचं नाव घेणं, हा भाग तोपर्यंत आहे जोपर्यंत आतलं परमेश्वराचं कार्य सुरू होत नाही। आणि ते एका विशिष्ट अवस्थेनंतर जेव्हा सुरू होतं, त्यावेळेला ईश्वरी शक्ती माणसाच्या आतमध्ये प्रवेश करते, आणि ती शक्तीच मग तुमच्या देहाचं, मनाचं, चित्ताचं समग्र कार्य करायला लागते। असा तो मी वैकुंठी नसे, भानुबिंबी नसे, परंतु तो मी सापडणार कुठं? प्रत्येक हृदयाच्या ठिकाणी, पण ज्या ठिकाणी नामघोष बरवा चाललेला आहे। बरवा म्हणजे योग्य प्रकारचा, मागणी नाही। सातत्याने मागणी देवासमोर ठेवू नये। मागणीने मनुष्य तो बरवेपणा त्याचा निघून जातो, त्याला कटुता येते, त्याला दूषण लागतं। अर्थात परिस्थिती आली तर माणसाला तेच करावं लागतं, ईश्वराला मागावं लागतं। पडता जडभारी, दासी आठवावा हरी, तो पडो नदी शीर्ण आड घाली सुदर्शन। हे जरी खरं असलं तरी त्याकरता भक्ती प्रधान आहे, आणि भक्तीच करीत राहावे। भक्तीने योग्यता एवढी मोठी निर्माण होते की तुकारामाने म्हटल्याप्रमाणे, धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, भक्ती ऋण घेतले माझे, शरण गहाण आहेत तुझे। एवढी मोठी योग्यता माणसाची, त्या भक्ताची निर्माण होते। परी तयापाशी पांडवा, मी हारपला घेऊसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती माझा। म्हणजे ज्या ठिकाणी शुद्ध भक्ती झाली, बरवा म्हणजे शुद्ध भक्ती जिथं असेल, कारण भक्तीचे अनेक प्रकार आहेत पुन्हा, पण शुद्ध भक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी परमेश्वर येतो, आणि परमेश्वर इथपर्यंत करतो की तुम्ही मागणी जरी केली, सकामता जरी त्यात असली, ते एरवी परमेश्वराला सकामता फारशी आवडत नाही, पण काही वेळा आवडते। भक्ताकडून मागणी आली तर आवडते। एक शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो। आनंद संप्रदाय म्हणून मराठवाड्यामध्ये आहे, त्यामध्ये एकनाथ आणि जनार्दन स्वामी वगैरे त्यांची दत्त संप्रदाय जरी वर्त असला तरी हा मूळचा आनंद संप्रदाय। या परंपरेमधले एक थोर स्वामी, ते पंढरपूरला दरवर्षी जात असत, आणि आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचं, वाळवंटामध्ये नाचणं उडणं वगैरे सगळं आनंद घ्यायचे पद्याचे। एकदा आता जावळला जाता आपल्याकडे ती पद्धत आहे, तशीच पद्धत तिकडे, की प्रत्येक गावाला गेलं की त्या गावामध्ये लोक असत, त्यांची शिष्यवर्ग होता, आणि तो शिष्यवर्ग त्यांची राहण्याची खाण्याची वगैरे व्यवस्था करायचा, त्यांच्याकडे भोजन घ्यायचं, दुसऱ्या गावाला जायचं, दुसऱ्या गावी स्वतंत्र व्यवस्था, अशा प्रकारे त्यांचं चाललं होतं। एका गावामध्ये आले, तिथे त्यांचे शिष्य होता, त्यांनी दुपारच्या जेवणाचं निमंत्रण केलं, आणि मौज अशी झाली की ही सगळी मंडळी त्यांच्याकडे जाणार आंघोळी वगैरे करून। मौज अशी झाली की त्यांचा एकुलता एक मुलगा आजारी होता, आणि नेमकं ज्या दिवशी ही सगळी मंडळी त्यांच्याकडे जेवायला येणार, त्या दिवशी सकाळी
त्या मुलाचं प्राणोत्क्रमण झालं. वाईट वाटलं, पण तो मनुष्य अशा हिमतीचा. त्याने बायकोला समजावलं, म्हणाले काळजी करू नकोस, ठीक आहे म्हणाले, नियतीचं चक्र आहे, त्याप्रमाणे घटना घडली, आपण खेद करायचा नाही, मुलं होतील म्हणाले, अनेक जन्म झाले, अनेक जन्मामध्ये मुलं झाले, या जन्मामध्ये मुलं होतील, त्यात काही विशेष नाही. पण साधू संत घरी येणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याकरता आज येणार आहेत महाराज आपल्याकडे, तर सगळी जेवणाची स्वयंपाकाची सगळी तयारी करायची आणि त्या मुलाचं प्रेत एक पांढरी चादर त्याच्यावर घालून झाकून ठेवून दिलं. तयारी केली, सगळी तयारी केली. भानुदास महाराजाची गोष्ट आहे. भानुदास महाराज म्हणजे एकनाथाचे खापरपंच, त्यांच्या जीवनातली गोष्ट आहे. हे त्याप्रमाणे आंघोळी वगैरे करून दुपारच्या वेळेला जेवायला आले, तिथे बसले. ते बसले होते, त्यांची संध्या वगैरे चालली होती. बाकीची मंडळी तिथं जेवायला बसली होती, पानं वाढली होती आणि शेवटी तूप वाढण्याकरता त्यांची पत्नी आली. त्यावेळेला यांचं सहज लक्ष गेलं, तर त्यांनी तिच्याकडे पाहिलं. यांना असं वाटलं की ही दुःखी आहे, ही वाढते, स्वयंपाक केलाय, सगळं काही आहे, पण ही दुःखी आहे, त्यांना जाणवलंच. मग ते म्हणाले की आपल्याला आपला चेहरा म्लान का? आणि असं त्यांनी म्हटल्याबरोबर तिला ते भडभडून आलं. आतापर्यंत दुःख गिळून ठेवलं होतं आणि ते विचारल्याबरोबर एकदम भडभडून आलं आणि ते रडायला लागली ओक्साबोक्षी. तिच्या नवऱ्यांनी सांगितलं की म्हणा असा असा प्रसंग झाला. भानुदास महाराज एकदम स्वस्थ झाले, शांत झाले. ते म्हणाले की त्या मुलाच्या प्रेताला इथं आणा म्हणाले. त्याप्रमाणे आणलं. इथं जेवणाचं पान मांडलेलं, तिथं बाजूला त्याचं प्रेत ठेवलं. म्हणाले डोक्यावरचं ती चादर खाली घ्या. ती खाली घेतली तर शांत झोपल्यासारखा दिसत होता. त्यांनी ते पंचपात्रातलं पाणी घेतलं, हातामध्ये घेतलं, काहीतरी मंत्र पुटपुटला, काय केलं त्यांना माहिती, आणि ते पाणी त्याच्या चेहऱ्यावर फेकलं. मुलगा उठून बसला. त्याच्या आधी असं होत असे की गेले 2-3 वर्ष हे जेव्हा पंढरपूरला जायचे 3 वर्ष, तेव्हा पांडुरंगाची मान खाली, पांडुरंगाची मान खाली वर. अधिकारी शिष्यांनाच कळणार, इतरांना कसं कळणार ते? तर पांडुरंगाची मान खाली होती. आता ज्या वेळेला गेले त्यावेळेला पंढरपूरला जसे जाऊन पोहोचले भानुदास महाराज, तसं पांडुरंगाची मान ताठ. ते म्हणाले देवा, मी अनेक वर्ष तुमच्याकडे येतो, पण गेल्या 3 वर्षामध्ये तुमची मान नेहमी खाली असायची, आज म्हणाले तुमची मान ताठ आहे. ते म्हणाले अरे तू मला काही मागतच नाही, मला लाजल्यासारखं होतं म्हणाले तुझ्यासमोर. आता म्हणाला ताठ तू मागितलंस ना, तू मंत्र म्हणून ज्यावेळेला पाणी सोडलं त्यावेळेला मागणी माझ्याकडे गेली ना, माझ्या भक्ताचं कल्याण करण्यामध्ये मला अत्यंत आनंद होतो म्हणाले, म्हणून माझी मान ताठ आहे. म्हणून भक्ती करीत राहावी. परमेश्वराला सुद्धा अशा भक्ताला आपण मिळून काहीतरी द्यावं असं वाटत राहतं. आणि याचं मोठं उदाहरण म्हणजे नाथ महाराजांचं आहे. ज्याच्याकडे श्रीखंड म्हणून साक्षात भगवंत 12 वर्षापर्यंत राहिला. त्यांची योग्यता केवढी मोठी. मग त्यांनी जीवनात काही गोष्टी मागितल्या, लोकांकरता मागितल्या, स्वतः करता मागायला लागल्या नाहीत त्यांना कधी, त्याची उणीवच कधी त्यांना भासले नाही. तर अशा प्रकारे परमेश्वर तो मी वैकुंठे आपले येते परी तयापाशी पांडवा, मी हारपला घेऊसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. म्हणून बरवा नामघोष, भजन, पूजन, कीर्तन, जप, ध्यान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण अत्यंत देखावा म्हणून नव्हे, अत्यंत आत्मीयतेने, जिव्हाळ्याने, प्रेमाने ज्या ठिकाणी घडण्यात येतात त्या ठिकाणी परमेश्वर. नाहम वसामि वैकुंठे
योगिनाम हृदय विच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. म्हणून गायन, भजन, कीर्तन या सगळ्यांना अति अनन्य साधारण स्वरूपाचं महत्व आहे. त्यातून परमेश्वर साक्षात तिथे उपस्थित राहतो आणि उपस्थित असलेला परमेश्वर तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकामध्ये, श्रोत्यामध्ये, अंतःकरणात उतरून आपले काम करतो. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सोहम ध्वनि श्री हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.